एका बंद खोलीत इतिहासाची पानं फाडली जात आहेत का, की कोणाच्या तरी इशाऱ्यावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा लचका तोडण्याचा प्रयत्न होतोय? ज्या रणरागिणीच्या तलवारीच्या धाकाने औरंगजेब थरथर कापला, ज्या रणरागिणीने मुघलांचे दिल्लीचे तख्त हलवून सोडले, त्याच महाराणी तारा राणींची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू झालाय. महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक महापुरुषांच्या आणि महान व्यक्तिमत्वांच्या जाती धर्माबाबत वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आता नवा वाद पेटला आहे तो रणरागिणी महाराणी तारा राणी यांच्या इतिहासावरून. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणींच्या जैन संबोधल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. पण विशेष म्हणजे या विधानाचा निषेध करण्यासाठी खुद जैन समाजातूनच एक मोठा आवाज उठला आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी नयन पद्मसागर यांना इतिहासाचा आरसा दाखवत त्यांचं विधान कसं चुकीचं आणि खोडसाळ आहे याचा पाढाच वाचला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जैन मुनी निलेशचंद्र यांनी अत्यंत परखड शब्दांत नयन पद्मसागर यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी तारा राणींचा नेमका इतिहास जगासमोर मांडला. निलेशचंद्र म्हणतात, तारा राणी या कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी नव्हे तर स्वराज्य रक्षणासाठी लढल्या. महाराणी तारा राणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म 1675 मध्ये तळबीड येथे झाला. त्या जन्माने आणि कर्माने मराठा होत्या आणि सनातन धर्माचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच होते. वयाच्या 10 ते 12व्या वर्षी त्यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी झाला, म्हणजेच त्या शिवरायांच्या सून होत्या. पतीच्या निधनानंतर जेव्हा मुघलांनी स्वराज्याला चारही बाजूंनी वेढलं होतं, तेव्हा या रणरागिणी दुर्गा बनून शत्रूवर तुटून पडल्या. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना तारा राणी ही पदवी दिली. हा वाद केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही, तर याला आता राजकीय वळणही मिळालं आहे. हा संपूर्ण प्रकार ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित महावीर जयंतीच्या कार्यक्रमात घडला. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मंचावर उपस्थित होते. यावरून निलेशचंद्र यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही साताऱ्याचे आहात, तुम्हाला तारा राणींचा इतिहास माहित नाही का? तुमच्या उपस्थितीत एक जैन मुनींनी तारा राणींचा अपमान केला आणि तुम्ही गप्प कसे? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. तसेच नयन पद्मसागर हे सातत्याने मराठी आणि मारवाडी समाजात भांडण लावण्याचं काम करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. शाकाहार मांसाहार या मुद्द्यावरूनही समाजात तेढ निर्माण केली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा धार्मिक राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड करणं कितपत योग्य आहे? महाराणी तारा राणींनी ज्या मुघलांविरुद्ध लढा दिला त्याच इतिहासाला आज चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे. नयन पद्मसागर यांच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे जैन आणि मराठा समाजात विनाकारण तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. आता हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विधानावर सरकार काय कारवाई करणार आणि नयन पद्मसागर या वादावर आता काय स्पष्टीकरण देणार? पाहूया थेट बातमीच्या पुढच्या रिपोर्टमध्ये.